सिच्युएशनशिपमध्ये नेमके कोणत्या प्रकारची लोक राहू, बिकॉज प्रत्येक व्यक्ती वेगळा वेगळा असतो, त्याचे इमोशनल नीड, फिजिकल नीड सगळंच वेगळं वेगळं असतं, त्याच्या फिलिंग्स वेगळ्या असतात. सो कोणत्या प्रकारची लोक आहेत जी सिच्युएशनशिपमध्ये व्यवस्थित राहू शकतात आणि कोणती लोक आहेत ज्यांनी सिच्युएशनशिपमध्ये पडण्याचा विचार पण करू नये? जी लोक खूप प्रॅक्टिकल थिंकिंग करतात दे कॅन डील विथ द सिच्युएशनशिप प्रॉब्लेम्स ऑल्सो. कारण प्रत्येक गोष्टीचे रिपकशन्स होणार, तर ते परिणाम तुम्हाला डील करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल थिंकिंग पाहिजे, रॅशनल थिंकिंग पाहिजे. सो ती लोक सिच्युएशनशिपमध्ये राहू शकतात. जे खूपच जास्त इमोशनल होणारे आहेत, ज्यांना खूप असं म्हणजे हळवेपणा वगैरे आहे, त्या रस्त्याला जाऊच नका ना जिथून तो हायवे तुम्हाला पकडायचाच नाही. इट्स अ सिम्पल टेक्निक. आणि तरीही तुम्हाला पडायचं तर त्याचे इम्पॅक्ट तुमच्यावर जास्त होतील समोरच्या पार्टनरपेक्षा. हे आधी जाणं आणि ते डील करायची ताकद असेल तर करा. जस्ट एन्जॉय द फेज. प्रचंड प्रॅक्टिकल असणं गरजेचं. प्रचंड नाही, पण म्हणजे प्रॅक्टिकल की ज्याला माहितीये की हे खूप टेंटेटिव्ह आहे. करेक्ट. आणि मी ओके आहे या टेंटेटिव्हनेसला. अनसर्टनिटी मी डील करू शकतोय किंवा शकते, देन गो अहेड फॉर दॅट.